विद्यार्थी मित्रांनो, पी एज्युकूल या डिजिटल प्लॅटफॉर्मवर मी डॉक्टर प्रशांत गणेश कुलकर्णी तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही शिकत आहात 11वी कॉमर्सचा बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयातला जर्नल हा टॉपिक। विद्यार्थी मित्रांनो, जर्नल या टॉपिकमध्ये आपण याची एक बेसिक फ्रेमवर्क सगळी समजून घेतली आहे। जर्नल एंट्री करण्यासाठीचे जे नियम आहेत ते सगळे समजून घेतलेले आहेत। याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, जर्नल एंट्री करण्यासाठी डबल एंट्री बुककीपिंग अकाउंटिंग सिस्टीमचे रूल्स प्रिन्सिपल्स आपण कसे अप्लाय करतो, प्रत्येक बिझनेस ट्रान्झॅक्शनची जर्नल एंट्री करत असताना त्याच्यामधले इफेक्ट शोधून काढण्यासाठी अकाउंट्स कोणकोणती येतात, त्यांचे टाइप्स ऑफ अकाउंट्स कोणते असतात आणि प्रत्यक्षात जर्नल एंट्री करताना गोल्डन रूल्स ऑफ अकाउंटिंग आपण कसे अप्लाय करतो हे आपण आजपर्यंत गेल्या अनेक लेक्चर्समध्ये बरेच प्रॅक्टिस प्रॉब्लेम सोडवून आपण याचा सराव करत आहोत। विद्यार्थी मित्रांनो, पण आपलं ठरलं आहे की जर्नल या टॉपिकमध्ये कोणताही अकाउंटिंग प्रॉब्लेम सोडवत असताना सर्वप्रथम आपण डबल एंट्रीचे रूल्स जे आहेत 6 ते टाइप्स ऑफ अकाउंट्स आणि गोल्डन रूल्स ऑफ अकाउंट यांचं एक रिव्हिजन केल्याशिवाय आपण प्रॉब्लेम सोडवायचा नाही असं आपलं ठरलेलं आहे। जितके आपले ते रूल्स चांगले मुखोद्गत होतील, जितके ते रूल्स आपल्याला वापरण्यासाठी सोयीचे बनतील, जितके आपल्याला प्रत्येक बिझनेस ट्रान्झॅक्शन्समधले इन्वॉल्व्ड अकाउंट्स ॲसर्टन करणं सोयीचं होईल, त्यांचं क्लासिफिकेशन करणं सोयीचं होईल, याचबरोबर गोल्डन रूल्स ऑफ अकाउंटिंग ॲप्लिकेशन करून आपण जर्नल एंट्री सहजगतीनं करू शकू असा जोपर्यंत आत्मविश्वास आपल्याला येत नाही तोपर्यंत या टॉपिकचा सराव आपण चालूच ठेवणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, चला तर पाहूयात डबल एंट्री बुककीपिंग सिस्टीमचे रूल्स। 6 रूल्स आहेत। पहिला रूल आहे आपण पाहिला आहे, एव्हरी बिझनेस ट्रान्झॅक्शन मेक्स ॲटलीस्ट 2 इफेक्ट्स। 2 effects means 2 accounts. Of the 2 accounts, one account receives the benefit and the other gives the benefit. Account which receives the benefit is to be debited. Account which gives the benefit is to be credited. Hence, every debit has corresponding credit and debit is equal to credit. हे 6 बेसिक डबल एंट्रीचे रूल्स आपण पाहिले। त्यानंतर अकाउंट्सचं क्लासिफिकेशन आपण केलं पर्सनल, रियल, नॉमिनलमध्ये आणि या पर्सनल अकाउंट डेबिट क्रेडिटसाठी, रियल अकाउंट डेबिट क्रेडिटसाठी आणि नॉमिनल अकाउंट डेबिट क्रेडिटसाठी आपण गोल्डन रूल्स काय ते पाहिले। पर्सनल अकाउंटचा गोल्डन रूल काय आहे विद्यार्थी मित्रांनो? डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर। रियल अकाउंटचा रूल काय आहे? डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट। आणि नॉमिनल अकाउंटचा अर्थातच रूल आहे डेबिट एक्सपेन्सेस ऑर लॉसेस, क्रेडिट इन्कम्स ऑर गेन्स ऑर प्रॉफिट्स। विद्यार्थी मित्रांनो, हे बेसिक एकदा आपली रिव्हिजन झाल्यानंतर आपण प्रत्यक्षातले प्रॅक्टिस प्रॉब्लेम सोडवत आहोत। स्क्रीनवर माझ्या समोर आणि तुम्हाला दिसत असलेला जो प्रॉब्लेम आहे तो प्रॅक्टिस प्रॉब्लेम नंबर 10 आहे की जो तुम्ही पी एज्युकूल या डिजिटल प्लॅटफॉर्मचे सबस्क्रायबर स्टुडंट असल्यामुळं या टॉपिकच्या नोट्स तुम्ही डाउनलोड करून प्रिंट करून घेतल्यात आणि तुमच्याकडे जे वर्कबुक आहे त्याच्यामध्ये हा प्रॅक्टिस प्रॉब्लेम नंबर 10 तिथं प्रिंट केलेला आहे आणि याच्या जर्नल एंट्री करण्यासाठी खाली तुम्हाला मी एक ब्लँक प्रोफॉर्मा देखील जर्नलचा करून दिलेला आहे। चला तर विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस प्रॉब्लेम नंबर 10 सोडवायला सुरुवात करूयात। चला विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी प्रॅक्टिस प्रॉब्लेम नंबर 10, बुक्स ऑफ विशाल इलेक्ट्रॉनिक्स, जर्नल एंट्रीज। जर्नलचा जो ब्लँक प्रोफॉर्मा आहे विद्यार्थी मित्रांनो, त्याच्या कॉलम्सना नावं देऊन घ्या, डेट, पर्टिक्युलर्स, LF, डेबिट रुपी, क्रेडिट रुपी। विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनवर माझ्या समोर प्रॉब्लेम आहे, तुम्ही तो पाहताय, वर्कबुकमध्ये देखील प्रिंट केलेला आहे। एप्रिल 2018चे आपल्याला काय करायचे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जर्नल एंट्रीज करायच्या आहेत, बरोबर आहे। चला विद्यार्थी मित्रांनो, पहिलं ट्रान्झॅक्शन काय दिलंय पाहूयात। विशाल कमेन्स बिझनेस विथ कॅश रुपी 90,000, फर्निचर रुपी 60,000 अँड बिल्डिंग रुपी 1 लाख। विद्यार्थी मित्रांनो, बिझनेस स्टार्ट करताना विशालकडे काय आहे? कॅश 90,000 आहे, फर्निचर 60,000चं आहे आणि बिल्डिंग 1 लाखची आहे। हे सगळं म्हणजे कॅश अकाउंट, फर्निचर अकाउंट, बिल्डिंग अकाउंट बिझनेसमध्ये विशाल या ओनरनी केलेली ओन इन्व्हेस्टमेंट इन टर्म्स ऑफ कॅश, फर्निचर, बिल्डिंग आहे। हे सगळं म्हणजे त्या विशालचं कॅपिटल असणार आहे। म्हणजे 4 अकाउंट्स आली कुठली? कॅश अकाउंट, फर्निचर अकाउंट, बिल्डिंग अकाउंट, ऑल दीज 3 रियल अकाउंट्स। त्यानंतरचा कॅपिटल अकाउंट आहे, पर्सनल अकाउंट आहे, रियल अकाउंट डेबिट व्हॉट कम्स इन, पर्सनल अकाउंट कॅपिटल आहे, क्रेडिट द गिव्हर। चला विद्यार्थी मित्रांनो, पहिली एंट्री करूयात। काय? कॅश अकाउंट डेबिट 90,000, त्यानंतर काय? फर्निचर अकाउंट डेबिट 60,000, बिल्डिंग अकाउंट डेबिट 1 लाख, टू कॅपिटल अकाउंट 2,50,000। काय एंट्री झाली विद्यार्थी मित्रांनो? पहा पुन्हा, एप्रिल 1ला कॅश अकाउंट डेबिट 90,000, फर्निचर अकाउंट डेबिट 60,000, बिल्डिंग अकाउंट डेबिट 1 लाख
टू कॅपिटल अकाउंट 2,50,000. नॅरेशन घ्या विद्यार्थी मित्रांनो. बीइंग स्टार्टेड बिझनेस विथ कॅश, बिल्डिंग अँड फर्निचर. व्हेरी गुड. चला विद्यार्थी मित्रांनो पुढे जाऊयात. 4 एप्रिलचं ट्रान्झॅक्शन काय ते पहा. परचेस मोटर कार फ्रॉम होंडा कंपनी बाय चेक फॉर ₹55,000 ॲट 18% GST. आपण पाहिलेलं आहे की जो रेट ऑफ GST दिलेला असतो त्यातला 50% रेट हा सेंट्रल GST असतो आणि उरलेला 50% हा स्टेट GST असतो. म्हणजे 55,000च्या 9% CGST असणार आहे आणि 55,000च्या 9% SGST असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो मोटर कार जी आहे ती 55,000ची आहे. परचेस केलेली आहे म्हणजे इनपुट CGST असणार आहे, इनपुट SGST असणार आहे. मोटर कार अकाउंट हे रिअल अकाउंट आहे, डेबिट व्हॉट कम्स इन. बिझनेसचा टॅक्स पे करतोय आपण, नॉमिनल अकाउंट डेबिट एक्सपेन्सेस लॉसेस म्हणून दाखवणार आहे. आणि अर्थातच तुम्हाला मोटर कार घेताना तुम्ही चेक दिलाय म्हणजे बँक अकाउंट आहे, क्रेडिट द गिव्हर. चला विद्यार्थी मित्रांनो एंट्री लिहून घ्या. 4th मोटर कार अकाउंट डेबिट 55,000. इनपुट CGST अकाउंट आता 9% ऑफ 55,000 किती येतं 4,950. इनपुट SGST अकाउंट डेबिट 4,950 टू बँक अकाउंट 64,900. विद्यार्थी मित्रांनो मी एंट्री रिपीट करतो. पहा मोटर कार अकाउंट डेबिट 55,000. इनपुट CGST अकाउंट डेबिट 4,950. इनपुट SGST अकाउंट डेबिट 4,950 टू बँक अकाउंट 64,900. व्हेरी गुड. नॅरेशन लिहून घ्या. बीइंग परचेस मोटर कार बाय चेक विथ 18% GST. व्हेरी गुड. चला विद्यार्थी मित्रांनो आता 5th एप्रिलचं ट्रान्झॅक्शन काय पहा. पेड इन्शुरन्स ऑफ द अबाव कार ₹3,000 टू युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी. या कारवरचा आपण इन्शुरन्स भरलेला आहे. 5 तारखेचं ट्रान्झॅक्शन घ्या. इन्शुरन्स अकाउंट डेबिट 3,000 टू कॅश अकाउंट 3,000. आता हा इन्शुरन्स जो आहे तो या ठिकाणी नॉमिनल आपण अकाउंट धरलाय, डेबिट एक्सपेन्सेस अँड लॉसेस म्हणून इन्शुरन्स अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट रिअल अकाउंट क्रेडिट व्हॉट गोज आउट 3,000 आपण क्रेडिट केले. काय एंट्री झाली. इन्शुरन्स अकाउंट डेबिट 3,000 टू कॅश अकाउंट 3,000. चला विद्यार्थी मित्रांनो पुढे जाऊयात. नॅरेशन घेऊयात. बीइंग पेड इन्शुरन्स प्रीमियम ऑन मोटर कार. हरकत नाही. चला विद्यार्थी मित्रांनो पेड इन टू स्टेट बँक ऑफ इंडिया 40,000. विद्यार्थी मित्रांनो बँकेत अमाऊंट डिपॉझिट केली म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया अकाउंट एक आलं, हे बँक अकाउंट आहे ते. आणि कॅश डिपॉझिट केले म्हणून कॅश अकाउंट आहे. बँक अकाउंट पर्सनल अकाउंट डेबिट द रिसिव्हर, कॅश अकाउंट रिअल अकाउंट क्रेडिट व्हॉट गोज आउट. एंट्री लिहून घ्या. डेट आली 10. स्टेट बँक ऑफ इंडिया अकाउंट डेबिट 40,000 टू कॅश अकाउंट 40,000. व्हेरी गुड. नॅरेशन लिहा. बीइंग कॅश डिपॉझिटेड इन टू SBI. SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया. हरकत नाही. चला विद्यार्थी मित्रांनो 12 तारखेचं काय ट्रान्झॅक्शन आहे पाहूयात. पेड सॅलरी ₹10,000 अँड रेंट ₹3,000. म्हणजे एक सॅलरी अकाउंट आलं, एक रेंट अकाउंट आलं. आपण ह्या सेवा सुविधा घेतल्यात त्याचा मोबदला म्हणून खर्च आपल्याला करावा लागतो. लँडलॉर्डला रेंट द्यावं लागतं आणि एम्प्लॉईला सॅलरी द्यावी लागते. आणि पेड केली म्हणजे कॅश, म्हणजे रेंट सॅलरी नॉमिनल अकाउंट डेबिट एक्सपेन्सेस लॉसेस, कॅश अकाउंट रिअल अकाउंट क्रेडिट व्हॉट गोज आउट. चला विद्यार्थी मित्रांनो लिहून घेऊया. डेट बघा किती आहे 12. सॅलरी अकाउंट डेबिट 10,000, रेंट अकाउंट डेबिट 3,000 टू कॅश अकाउंट 13,000. काय एंट्री झाली पुन्हा रिपीट करतो. सॅलरी अकाउंट डेबिट 10,000, रेंट अकाउंट डेबिट 3,000 टू कॅश अकाउंट 13,000. नरेशन लिहून घ्या विद्यार्थी मित्रांनो. बीइंग पेड फॉर रेंट अँड सॅलरी. व्हेरी गुड. चला विद्यार्थी मित्रांनो 15th एप्रिलचं ट्रान्झॅक्शन काय ते पाहूया. बॉट गुड्स फ्रॉम राजेश ऑफ ₹80,000 अँड पेड हिम 1/4 अमाऊंट इन कॅश इमिडिएटली. आता एक लक्षात घ्या की बॉट गुड्स म्हणजे परचेस गुड्स म्हणजे परचेसेस अकाउंट एक आलं 80,000, त्यातले 1/4 म्हणजे 20,000 कॅश पेड केली आहे. याचा अर्थच उरलेले 3/4 म्हणजे 60,000 हे काय केलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो सांगा. हे क्रेडिटवर परचेस केले आहेत म्हणून राजेश क्रेडिट द गिव्हर. कॅश पेड केली रिअल अकाउंट क्रेडिट व्हॉट गोज आउट आणि परचेसेस अकाउंट डेबिट. चला घ्या 15 तारखेचं ट्रान्झॅक्शनची एंट्री करा. परचेसेस अकाउंट डेबिट 80,000 टू राजेश अकाउंट 60,000 टू कॅश अकाउंट 20,000. व्हेरी गुड. परत एकदा एंट्री म्हणून दाखवतो. परचेसेस अकाउंट डेबिट 80,000 टू राजेश अकाउंट 60,000 टू कॅश अकाउंट 20,000. नॅरेशनला विद्यार्थी मित्रांनो बीइंग परचेस गुड्स फ्रॉम राजेश ऑन क्रेडिट अँड 1/4 अमाऊंट पेड इन कॅश. व्हेरी गुड. चला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी काय करूयात आपण पुढचे ट्रान्झॅक्शन्स बघूयात काय काय ते.
18th ऑफ एप्रिलचं ट्रान्झॅक्शन पहा. 18th एप्रिलचं ट्रान्झॅक्शन आहे. कॅश सेल्स ₹60,000 ॲट 5% GST. 5% मधला 50% म्हणजे 2.5% CGST, 2.5% SGST. कॅश सेल्स आहेत म्हणजे कॅश मिळाली आहे, कॅश अकाउंट एक आहे. सेल्स केलाय म्हणजे सेल्स अकाउंट एक आहे आणि सेल्सवरचा GST आहे म्हणजे आउटपुट CGST, आउटपुट SGST. चला विद्यार्थी मित्रांनो, कॅश अकाउंट, रिअल अकाउंट, डेबिट व्हॉट कम्स इन, घ्या एंट्री घ्या. विद्यार्थी मित्रांनो 18 तारखेची एंट्री करायला घेऊयात. घ्या कॅश अकाउंट डेबिट 60,000 प्लस 5% GSTचे ते 3,000 ॲड करून घेतले आपण. कॅश अकाउंट डेबिट 63,000 टू सेल्स अकाउंट 60,000 टू आउटपुट CGST अकाउंट 1,500. 2.5% ऑफ 60,000 तो येतो 1,500 टू आउटपुट SGST अकाउंट 1,500. विद्यार्थी मित्रांनो नॅरेशन घेऊयात. बीइंग गुड्स सोल्ड फॉर कॅश ॲट 5% GST. एंट्री पुन्हा एकदा रिपीट करतो. कॅश अकाउंट डेबिट 63,000 टू सेल्स अकाउंट 60,000 टू आउटपुट CGST अकाउंट 1,500 टू आउटपुट SGST अकाउंट 1,500. नॅरेशन लिहून घेतलेलं आहे तुम्ही. विद्यार्थी मित्रांनो 20th ऑफ एप्रिलचं या ठिकाणी ट्रान्झॅक्शन काय ते पाहूया. रिसिव्ड रेंट ₹1,000 अँड कमिशन 4,000. आता रिसिव्ड म्हणजे कॅश अकाउंट एक आलं आणि आपल्याला इन्कम मिळालंय. रेंट म्हणजे आपण कोणाला तरी जागा भाड्याने दिली आहे. कमिशन म्हणजे आपण कोणाला तरी सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्यात, त्याचा मोबदला म्हणून आपल्याला रेंट आणि कमिशन मिळालंय. नॉमिनल अकाउंट क्रेडिट इन्कम्स अँड गेन्स आणि कॅश मिळाले. रिअल अकाउंट डेबिट व्हॉट कम्स इन. विद्यार्थी मित्रांनो एंट्री लिहून घ्या. 20 तारखेला कॅश अकाउंट डेबिट 5,000 टू रेंट अकाउंट 1,000 टू कमिशन अकाउंट 4,000. एंट्री रिपीट करतो मी. कॅश अकाउंट डेबिट 5,000 टू रेंट अकाउंट 1,000 टू कमिशन अकाउंट 4,000. नॅरेशन लिहून घ्या विद्यार्थी मित्रांनो. बीइंग रिसिव्ड रेंट अँड कमिशन. व्हेरी गुड. चला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी 25th एप्रिलचं आपण ट्रान्झॅक्शन काय ते पाहूयात. पेड फॉर टेलिफोन चार्जेस 1,500. टेलिफोन चार्जेस पेड केलेत म्हणजे टेलिफोन चार्जेस, नॉमिनल अकाउंट डेबिट एक्सपेन्सेस. टेलिफोनची सुविधा घेतली म्हणून आपल्याला त्याला पैसे दिले पाहिजेत म्हणून तो खर्च आहे आपल्या बिझनेसचा. आणि पेड केलेत म्हणजे कॅश अकाउंट, रिअल अकाउंट, क्रेडिट व्हॉट गोज आउट. एंट्री घ्या विद्यार्थी मित्रांनो. 25th टेलिफोन चार्जेस अकाउंट डेबिट 1,500 टू कॅश अकाउंट 1,500. व्हेरी गुड. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी नॅरेशन लिहा. बीइंग पेड फॉर टेलिफोन चार्जेस. विद्यार्थी मित्रांनो 27th ऑफ एप्रिलचं ट्रान्झॅक्शन काय ते पाहूया. इनवॉइस गुड्स टू कॅटरीना फॉर कॅश 75,000 ॲट 5% GST. वी इनवॉइस्ड गुड्स टू कॅटरीना म्हणजे सोल्ड गुड्स टू कॅटरीना आणि 75,000 त्या सेल्सची प्राइस आहे. त्याच्यावर 5% GST आहे म्हणजे त्यातला निम्मा 2.5% CGST, 2.5% SGST. पण सेल्सवरचा GST असेल तर तो आउटपुट CGST, आउटपुट SGST असतो. मग सेल्स केल्यावर कॅश मिळाली म्हणजे कॅश अकाउंट एक डेबिट व्हॉट कम्स इन. सेल्स केलाय म्हणजे गुड्स या ठिकाणी बिझनेसमधून गेलेले आहेत. रिअल अकाउंट क्रेडिट व्हॉट गोज आउट. चला विद्यार्थी मित्रांनो सेल्स अकाउंट क्रेडिट करूया आणि त्याचबरोबर हा तुम्हाला त्याच्यावरचा टॅक्स पण मिळाला आहे क्रेडिट इन्कम म्हणून. आउटपुट CGST आणि आउटपुट SGST. विद्यार्थी मित्रांनो एंट्री लिहून घ्या. 27 तारीख कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट 75,000 टू आउटपुट CGST अकाउंट 1,875 टू आउटपुट SGST अकाउंट 1,875. क्रेडिटला जे आपण 75,000 1,875 लिहिलेत या सगळ्याची टोटल म्हणून कॅश मिळाली आपल्याला 78,750. व्हेरी गुड. विद्यार्थी मित्रांनो एंट्री रिपीट करतो मी. कॅश अकाउंट डेबिट 78,750 टू सेल्स अकाउंट 75,000 टू आउटपुट CGST अकाउंट 1,875 टू आउटपुट SGST अकाउंट 1,875. नॅरेशन लिहून घ्या विद्यार्थी मित्रांनो. बीइंग गुड सोल्ड फॉर कॅश ॲट 5% GST. व्हेरी गुड. चला विद्यार्थी मित्रांनो 29th ऑफ एप्रिलला काय ट्रान्झॅक्शन दिले पहा. सुनीता बॉट्स गुड्स फ्रॉम अस. सुनीता बॉट मीन्स वी सोल्ड टू सुनीता म्हणजे आपल्यासाठी हे सेल्स आहेत 45,000चे. इथंही 5% GST आहे म्हणजे त्यातला 2.5% CGST, 2.5% SGST आणि हे सुनीता नाव आलेलं आहे पण कॅश का क्रेडिट सांगितलं नाही. बट वेन एव्हर द नेम ऑफ द पार्टी इज गिवन अँड इट इज नॉट स्पेसिफिकली मेन्शन वेदर ट्रान्झॅक्शन टेक्स प्लेस ऑन credit or for cash,
इट इज टू बी असूम दॅट ट्रान्झॅक्शन टेक्स प्लेस फॉर ऑन क्रेडिट. बरोबर आहे, रूल आहे आपला. जर ट्रान्झॅक्शन कॅशवर आहे का क्रेडिटवर आहे हे सांगितलं नसेल, पण जर पार्टीचं नाव दिलं असेल तर गृहीत काय धरावं लागतं विद्यार्थी मित्रांनो आपल्याला? ट्रान्झॅक्शन क्रेडिटवर आहे. सुनीता अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट 45,000, टू आउटपुट CGST अकाउंट 1125, टू आउटपुट SGST अकाउंट 1125. आता क्रेडिटला ह्या ज्या 3 फिगर लिहिल्या आहेत 45,000 सेल्सची आणि 1125 ही दोन्ही GSTची, या तिन्हीची टोटल मिळून सुनीता अकाउंट डेबिट 47,250 लिहिलं विद्यार्थी मित्रांनो आपण. म्हणजे एंट्री काय झाली पहा, सुनीता अकाउंट डेबिट 47,250, टू सेल्स अकाउंट 45,000, टू आउटपुट CGST अकाउंट 1125, टू आउटपुट SGST अकाउंट 1125. नरेशन लिहून घ्या विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी. बिईंग सोल्ड गुड्स टू सुनीता ऑन क्रेडिट ॲट 5% GST. माझ्याकडे स्क्रीनवर लिहिताना जरा हे टेक्निकल लोक जे असतात की जे टायपिंगचं काम करतात, जे डेटा तयार करायचं काम किंवा डेटा ऑपरेटर म्हणून काम करतात, हे जरा लिहिताना कधी कधी काही भाषेत चुका करतात. पण मी तुम्हाला बरोबर सांगत असतो ते तुम्ही लिहून घेत जा. एंट्री चुकणार नाही याची खात्री मी द्यायला पाहिजे, अमाऊंट चुकणार नाही याची खात्री पण मीच द्यायला पाहिजे. आणि बोर्डवर जर चुकून काही टेक्निकली टायपिंग चुकीचं झालं तरी खात्री मीच दिली पाहिजे, मी दुरुस्त करून दिलं पाहिजे. मी सॉरी म्हणतो कारण माझा डेटा ऑपरेटरकडनं चूक झाली आहे. नॅरेशन व्यवस्थित लिहून घ्या. बिईंग गुड सोल्ड टू सुनीता ऑन क्रेडिट ॲट 5% GST. हे जरा प्रेपोजिशन ऑन घालायचं तर आर्टिकल ॲन घातलंय, बरोबर आहे ना. टू प्रेपोजिशन वापरायचं तर फॉर वापरलंय. आता ते काय आहे एक लक्षात घ्या, त्याला टेक्निकली जमतं, त्याला भाषेतलं कळत नाही, बरोबर आहे. ही जबाबदारी पी कुलकर्णी सरांची आहे, हरकत नाही. जर इथं काही स्क्रीनवरती जर तुम्हाला एखादी ग्रॅमॅटिकल मिस्टेक दिसली तर मी दुरुस्त करून देत जाईन विद्यार्थी मित्रांनो. अकाउंटिंग चुकणार नाही याची मात्र आपण प्रॉपरली खबरदारी घेऊयात. चला विद्यार्थी मित्रांनो, पुढचं लास्ट ट्रान्झॅक्शन ऑन 30 एप्रिल काय दिलंय पहा. पेड फॉर प्रिंटिंग 17,000 बाय डेबिट कार्ड ऑफ SBI. पेमेंट केले डेबिट कार्डनी केले. डेबिट क्रेडिट कार्ड हे आपले पेमेंट गेटवे आहेत. RTGS, NEFT, ECS, IMPS, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, ATM कार्ड, हे सगळे ऑनलाईन पेमेंट. आता डिजिटल पेमेंटचा जमाना आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही नाही का PEducalचं ॲप डाउनलोड करून घेतलं आणि 11वीचं अकाउंट्स, इकॉनॉमिक्स, OC, SP, बिझनेस मॅथ्स, इंग्लिश मिडियमचे असाल तर, मराठी मिडियमचे असाल तर बुक किपिंग अकाउंटन्सी, अर्थशास्त्र, चिटणीसाचा व्यवसाय, वाणिज्य आणि व्यापार संघटन व्यवस्थापन आणि अर्थशास्त्र, 4 विषय तुम्ही पेमेंट कसं केलंय. काही तुम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पळत 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 पी कुलकर्णी सरांकडे आलायत का? सातारला, पुण्याला, मी जिथं कुठं सापडीन पुण्यात आहे पुण्यात, साताऱ्यात आलोय साताऱ्यात, कुठं नाशिकला गेलो नाशिकमध्ये, काय माझ्याकडे पळत आलायत का तुम्ही पैसे द्यायला? नाही. तुम्ही काय केलंय पेमेंट गेटवे. तुम्ही तुमच्या बाबांचं किंवा आईचं, दादाचं, ताईचं किंवा स्वतःचं तुमचं जे काही डेबिट कार्ड आहे, बरोबर, ATM कार्ड आहे, तुम्हाला काही एवढ्यात क्रेडिट कार्ड मिळालं नसेल, तुम्ही त्याच्यावरून पेमेंट केलंय. स्वतःचं नसेल तर बाबांचं घेऊन पेमेंट केलंय. ऑनलाईन पेमेंट, माझ्या अकाउंटला पैसे जमा झालेत, तुम्हाला लेक्चर्स ओपन झालेले आहेत लगेच ॲपवरती. ही फॅसिलिटी आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि हेच तर कॉमर्स आहे आपलं सगळं. चला काय म्हटलंय, पेड फॉर प्रिंटिंग 17,000 बाय डेबिट कार्ड ऑफ SBI. म्हणजे बँकेच्या थ्रू पेमेंट केले, म्हणजे एक अकाउंट बँक अकाउंट आहे आणि प्रिंटिंग चार्जेस पेड केलेत, म्हणजे नॉमिनल अकाउंट डेबिट एक्सपेन्सेस अँड लॉसेस क्रेडिट द गिवर. चला एंट्री लिहून घ्या विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी. प्रिंटिंग अकाउंट डेबिट 17,000 टू बँक स्टेट बँक ऑफ इंडिया अकाउंट 17,000 किंवा टू बँक अकाउंट 17,000 काही लिहिलं तरी चालेल. काय नॅरेशन लिहिलं विद्यार्थी मित्रांनो आपण? बिंग पेड फॉर प्रिंटिंग चार्जेस. व्यवस्थित लिहून घ्या. बिंग पेड फॉर प्रिंटिंग चार्जेस. गेले काही प्रॉब्लेम विद्यार्थी मित्रांनो, आता मी एक गोष्ट करायची बंद केलेली आहे. प्रॉब्लेम झाल्यावर डेबिट इज इक्वल टू क्रेडिट हे व्हेरीफाय करण्यासाठी डेबिटची टोटल करणं आणि क्रेडिटची टोटल करणं हे काम मी तुमच्यावरती सोपवलेलं आहे. तुम्ही डेबिटची टोटल करायची आहे, क्रेडिटची टोटल करायची आहे आणि ती बरोबर डेबिट कॉलमला बॉटमला आणि क्रेडिट कॉलमला बॉटमला सेमच टोटल येते. अलीकडे पर्टिक्युलर्स कॉलममध्ये टोटल रुपीज लिहायचं आहे आणि डेबिट टोटल, क्रेडिट टोटल वर एक रेष आणि खाली 2 रेषा मारून ती क्लोज करायची आहे. तेव्हा आपल्या जर्नल एंट्री ह्या सगळ्या पूर्ण झाल्या. विद्यार्थी मित्रांनो, PEducal या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो विद्यार्थी या ठिकाणी टेक्नॉलॉजिकली कसं मार्गदर्शन घ्यायचं आणि शिकायचं याचा एक वस्तुपाठ म्हणून तुमच्याकडे पाहायला जात आहे.
की कसे विद्यार्थी शिकतायत. विद्यार्थी मित्रांनो, आवर्जून तुम्हाला मी गेल्याही लेक्चरला PEducable या डिजिटल प्लॅटफॉर्मची थोडी माहिती सांगितली ती. आज पुन्हा ती मी माहिती सांगतोय. का तर केवळ आपणच फक्त शिकून पुढं गेलो म्हणजे प्रगती झाली असे नाही, तर आपण पुढे जात असताना आपल्या माघारी आपले मित्रमैत्रिणी, नात्या गोत्या, पै पाहुण्या, शेजापाजारचे, फेसबुक फ्रेंड, इंस्टाग्राम फ्रेंड, व्हॉट्सअपचे फ्रेंड जे काही असतील आपले, ह्या सगळ्यांना बरोबर घेतलं पाहिजे. बरोबर आहे. ते जवळ असतील तरी, नसतील तर दूर अंतरावरून पण डिजिटली आपण त्यांना एकत्र घेतलं पाहिजे. तुम्ही तुमचा जो या शिकण्यातला जो पर्सनल एक्सपिरियन्स आहे तो शेअर केला पाहिजे, त्यांना सांगितलं पाहिजे. आणि जे खरं असेल ते सांगा. खरोखर पी कुलकर्णी सर आणि त्यांचे सहकारी शिक्षक जर चांगलं शिकवत असतील तर तुम्ही चांगला फीडबॅक द्या. नसेल चांगलं शिकवता मग तर अजिबात चांगला फीडबॅक देऊ नका. बरोबर आहे. पण तुम्ही फीडबॅक द्याल तेव्हा इतरांना ह्या PEducable या डिजिटल प्लॅटफॉर्मची माहिती मिळेल. विद्यार्थी मित्रांनो, तंत्रज्ञानाचा हा आविष्कार, कॉमर्स काय आहे विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक कॉमर्सच्या माणसाचा पहिला विचार असतो की काहीही करताना मी वेळ, श्रम आणि पैसा कसा वाचवेन. एक लक्षात घ्या की या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिकण्यामुळे तुमचा वेळ कसा वाचतोय. तर तुम्ही कॉलेजलाही ॲडमिशन घेता, प्रायव्हेट कोचिंग क्लासलाही तुम्ही शिकायला जाता. कॉलेजला जाणं अनिवार्य आहे, त्याचबरोबर जादाचं मार्गदर्शन आणि प्रगतीच्या दिशेनं पुढं जायला कोचिंग क्लासला जाणं हे आवश्यक बनलं आहे. पण हे जाण्यासाठी आपल्याला 2-2 हेलपाटे घरातून मारणं, पुन्हा घरी येणं, पुन्हा आवरून कॉलेजला जाणं, कॉलेजवरून घरी येणं, आवरून क्लासला जाणं. तंत्रज्ञानाने यातला एक हेलपाटा वाचवला विद्यार्थी मित्रांनो तुमचा. तुम्ही जागेवर घरात जिथं कुठं बसलेले असाल, घरात असाल, दारात असा, गच्चीत असाल आणि शेजाऱ्याकडे असा, पाजाऱ्याकडे असा, नातेवाईकांकडे असा, कुठंही असा, या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तुम्ही जिथं असाल तिथं तुम्हाला शिकता येत आहे. म्हणजे तुमचा जायचा याचा वेळ वाचतोय. दुसरं, ह्यात जायचा याचा वेळ वाचत असताना जाण्या येण्यासाठीचे श्रम, थकणं हेही वाचतंय. आणि यात जाण्या येण्यासाठी होणारा खर्चही वाचतोय. म्हणजे वेळ वाचतोय, श्रम वाचतायत, पैसे वाचतायत विद्यार्थी मित्र. आणि या वाचलेल्या श्रमाचे, वाचलेल्या वेळेचे, वाचलेल्या खर्चाचा जर हिशेब केला तर तुमच्या लक्षात येईल PEducable या डिजिटल प्लॅटफॉर्मची जी फी आहे, की जी प्रचलित जी काही मार्केटमध्ये फी आहे त्याच्यापेक्षा अतिशय नाममात्र दरामध्ये, नाममात्र किमतीमध्ये, नाममात्र फीमध्ये PEducable हा डिजिटल प्लॅटफॉर्म तुम्हाला मार्गदर्शन पुरवतो आहे. म्हणजे जर तुम्ही एका विषयासाठी भरत असलेले पैसे आणि त्यासाठी समजा 11वी अकाउंट तुम्ही शिकताय आणि आपण एक फॉर एक्झाम्पल हिशेब करण्यासाठी म्हणून करूया, समजा धरून चला की तुम्हाला मी 100 लेक्चर्स दिली आणि तुम्ही मला 1000 रुपये दिले. विद्यार्थी मित्रांनो, 10 रुपयाला लेक्चर पडलं. ठीक आहे, मी तुम्हाला 11वीच्या अकाउंटची बाबा एक 200, 250, 300 लेक्चर्स देणार आहे. त्या प्रमाणात काय असेल ते पैसे देणार आहे. इतक्या नाममात्र पैशामध्ये थेअरीची लेक्चर्स तर याच्यापेक्षाही कमी पैशामध्ये तुम्हाला मिळतात. म्हणजे आपण वाचवलेले श्रम, वाचवलेला वेळ आणि वाचवलेल्या खर्चातून आपलं त्याहीपेक्षा कमी खर्चामध्ये शिक्षण पार पडतंय. मग हे वाचलेले जे पैसे आहेत त्याच्या माध्यमातून तुम्ही करिअर, स्किल डेव्हलपमेंट, टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट आणि मार्केट ओरिएंटेड सगळ्या गोष्टी आत्मसात करण्यासाठी तो पैसा कारणी लावू शकता. इतका सगळा फायदा एका जागी. बरं, एकदा आपण फिजिकली शिकताना सरांनी लेक्चर दिलं आणि आपण गैरहजर असलो, ते हवेत विरून गेलं, आपल्याला काही मिळत नाही. आपण आजारी आहे, आपलं बुडलं. सरांनी एखाद्या वेळेस घेतलं, आपण गेलो नाही, काहीही कारणाने जर आपलं जर लेक्चर बुडलं तर आपल्या हाताला काही लागत नाही. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तुम्ही लेक्चर्स एकदा दोनदा पाहू शकताय, पुन्हा पुन्हा रिव्हिजन लेक्चर्स तुम्हाला त्यासोबत दिली जात आहेत, डाऊट सॉल्विंग सेशन्स होत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, या PEducable या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून महाराष्ट्र HSC बोर्ड 11वी 12वी कॉमर्स, मराठी माध्यम आणि इंग्रजी माध्यम, मराठी माध्यमाचे अकाउंटिंग, अर्थशास्त्र, चिटणीसाचा व्यवसाय, वाणिज्य संघटन व्यवस्थापन हे 11वीचे 4, 12वीचे 4, 8 विषय. इंग्रजी माध्यम मराठी आणि इंग्रजी माध्यम 12वी, लक्षात घ्या, इंग्रजी माध्यम 11वी आणि इंग्रजी माध्यम 12वी यांचे अकाउंट्स, इकॉनॉमिक्स, OC, SP आणि बिझनेस मॅथमॅटिक्स असे 5 11वीचे आणि 5 12वीचे 10 विषय. मराठी मीडियमचे 11वी 12वीचे 8, इंग्रजी माध्यमाचे 10, 10 आणि 8 18 विषय. महाराष्ट्रातली 12 विद्यापीठं म्हणजे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर, स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, संत गाडगे महाराज विद्यापीठ अमरावती, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे, मुंबई विद्यापीठ मुंबई,
श्रीमती नतीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ मुंबई आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक ह्या 12 विद्यापीठांचं BCom, या 12 विद्यापीठांचं BBA, या 12 विद्यापीठांचं MCom यांचे अकाउंट्स, कॉस्टिंग, ऑडिट, इन्कम टॅक्स, मॅथमॅटिक्स, स्टॅटिस्टिक्स आणि अर्थशास्त्र आणि BA भाग 1, 2, 3चं मराठी माध्यमाचं अर्थशास्त्र एवढ्या सगळ्या विषयांच्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी PeduCool डिजिटल प्लॅटफॉर्म हा मार्गदर्शन करतो। याशिवाय दिल्ली बोर्ड, CBSE बोर्डचे 11वी कॉमर्स आणि 12वी कॉमर्सचे 4 विषय, अकाउंट्स, इकॉनॉमिक्स, बिझनेस स्टडीज, मॅथमॅटिक्स, अकाउंट्स, इकॉनॉमिक्स, बिझनेस स्टडीज, मॅथमॅटिक्स असे 8 विषय, अशा सगळ्या विषयांचं मार्गदर्शन तुम्हाला केलं जातं। विद्यार्थी मित्रांनो, ट्रायल लेक्चर्स म्हणून यूट्यूबला यातली काही प्रत्येक टॉपिकची 2-2, 3-3, 4-4 लेक्चर्स अपलोड केलेली आहेत। ती लेक्चर्स तुम्ही पाहिल्यानंतर तुमचा जो काही फीडबॅक बनतंय, तुमचं जे काही मत बनतंय, तुम्हाला जादाचं मार्गदर्शन घ्यावं वाटलं, तुम्ही लगेच प्ले स्टोअरला जाऊन PeduCool हे डिजिटल ॲप डाउनलोड करून घेताय, सबस्क्रिप्शन घेताय, हवा तो विषय घेताय। एक विषय घेतला अर्थातच तुम्हाला त्यासाठी आकारली जाणारी फी, आणि एकत्रित तुम्ही घेतले तर विषय जर 2, 3, 4, 5 विषय घेतले तर त्यासाठी तुम्हाला परत पुन्हा त्यात कन्सेशनल रेटमध्ये तुम्हाला मार्गदर्शन उपलब्ध करून दिलं जातं आहे। कॉमर्सचे विद्यार्थी आहात, आता फायद्याची काय बात असते हे मी तुम्हाला सांगायला नको, तर या सगळ्या गोष्टींचा फीडबॅक माझ्यापर्यंत जरूर पोचवा, माझ्या शिक्षकांपर्यंत जरूर पोचवा। जर आमच्या मार्गदर्शनात कुठं काही कमी वाटलं तरी आम्हाला सांगा, जादा झालं तरी सांगा, चुकलं तरी सांगा। शेवट तुमच्या फीडबॅकवर, तुमच्या अशा अपेक्षांवर, तुमच्या दुरुस्त्या सुचवण्यावरतीच आपल्या PeduCool या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून केलं जाणारं मार्गदर्शन हे उत्तम प्रतीचं सिद्ध होणार आहे आणि विद्यार्थ्यांचं भवितव्य उज्ज्वल घडणार आहे। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आवर्जून या गोष्टीची तुम्ही आपले मित्रमैत्रिणी, आप्त, स्वकीय, शेजार पाजारी, नात्या गोत्या, पै पाहुण्या, शेजार सगळ्यांना याचा फीडबॅक द्यायचा आहे आणि आपल्या प्रगतीच्या एकूण या जथ्यामध्ये, प्रवासामध्ये आपल्या बरोबर सगळ्यांना सामील करून पुढे जात राहायचं आहे। प्रॅक्टिस प्रॉब्लेम नंबर 10 आपला या ठिकाणी संपलाय। पुढच्या लेक्चरला आपण प्रॅक्टिस प्रॉब्लेम नंबर 11 घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, शंका निरसनासाठी तुम्ही माझ्याशी फोनवरून संपर्कात राहणार आहात, मेसेजवरून राहणार आहात, मेलवरून राहणार आहात। डाऊट सॉल्विंग सेशनला हजर राहून शंकांचं निरसन करून घेणार आहे आणि इतरांच्या शंका पण तुम्ही ऐकणार आहात आणि आपलं अंडरस्टँडिंग सुधारून घेणार आहात। पुढच्या तासाला, पुढच्या लेक्चरला, पुढचा प्रॅक्टिस प्रॉब्लेम। धन्यवाद।